मोठी बातमी समोर येतेय डॉक्टर शिरीष वळसनकर मृत्यू प्रकरणातून। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर हे मनाने कणखर होते। प्रशासकीय अधिकारी महिलेनं ईमेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके लेचेपेचेही ते नव्हते। त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईकाकडून गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांचं खच्चीकरण करण्यात येत होतं। त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होतं। त्यांच्या शब्दाला त्यांच्याच रुग्णालयात काही किंमत राहिलेली नव्हती। वयानं छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या अंगावरती 3 वेळा धावून गेली होती अशी देखील माहिती समोर येऊ लागली आहे। ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवलं त्या मनीषा मुसळे माने या सुद्धा त्या नातेवाईकाच्या हातातील बाहुले बनल्या होत्या आणि शुक्रवारी याचा शेवट झाला। डॉक्टर शिरीष वळसनकरांनी आयुष्याचा शेवट केला। याबाबतचे धागेदोरे डॉक्टर शिरीष यांनी शेवटच्या 1-2 दिवसात केलेल्या कॉल्समध्ये दडल्याची विश्वसनीय माहिती हाती लागलेली आहे। एका मराठी वृत्तपत्रानं ही माहिती प्रसारित केली। डॉक्टर शिरीष यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या 2 दिवसात फोन करून मन मोकळं केलं होतं। गेल्या काही महिन्यात डॉक्टर शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी नाईलाजानं सोडून जात होते। अनेक जण केवळ डॉक्टर शिरीष सरांच्या तोंडाकडे पाहून अपमान गिळून काम करत होते अशी देखील माहिती पुढे येऊ लागली आहे। हॉस्पिटलमधील काही कर्तृत्ववान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष वळसनकर पुढाकार घेत होते। हे सर्व त्यांना जड अंतकरणानं करावं लागत होतं अशी माहिती सुद्धा पुढे येते। सध्या डॉक्टर शिरीष वळसनकर यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यांच्या कॉल डिटेल्स मधून खऱ्या गुन्हेगाराचे धागेदोरे मिळणारच असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी केलाय। दुसरीकडे अटकेतील मनीषा यांनीही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली। वळसनकर कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेली चॅटिंग आणि फोनवर झालेलं संभाषण याचा त्यात समावेश आहे, परंतु पोलिसांनी अद्याप दोघांचाही मोबाईलची पडताळणी केलेली नसल्याचं सांगितलं जात आहे।